नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 6 ऑगस्ट 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 10 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर आपला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत कोणत्या देशाच्या दौऱ्यावर आहेत? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी वरील सर्व. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन डी वरील सर्व म्हणजेच फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 5 ते 10 ऑगस्ट 2024 या कालावधीत त्यांच्या फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या राज्याच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. तर प्रथमच भारतीय राष्ट्रपती फिजी आणि तिमोर लेस्तेला भेट देतील. लक्षात ठेवा, ही भेट भारत पॅसिफिक क्षेत्रातील देशांसोबत आर्थिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या भारत सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा एक भाग आहे. लक्षात ठेवा. तर प्रश्न दुसरा आहे मित्रांनो, अलीकडेच चर्चेत असलेला लिजिओनेअर रोग कोणत्या आजारामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जीवाणूमुळे. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी जीवाणूमुळे. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलियामध्ये लिजिओनेअर्स रोगाच्या 71 प्रकरणांची पुष्टी झालेली आहे, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे. तर हा गंभीर प्रकारचा निमोनिया लिजिओनेला बॅक्टेरियामुळे होतो, जो पाण्याच्या नैसर्गिक शरीरात आणि टाक्यांसारख्या पाण्याच्या प्रणालीमध्ये आढळतो. हे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पसरत नाही, परंतु दूषित पाण्याच्या एरोसेलच्या इनहेलेशन्सद्वारे पसरते. ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, अस्वस्थता आणि स्नायू दुखणे हे लक्षणे आहेत. लक्षात ठेवा. आणि उपचार उपलब्ध असताना या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, कोणत्या शहराने अलीकडे 14व्या भारत व्हिएतनामी संरक्षण धोरण संवादाचे आयोजन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दिल्ली. लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शन बी दिल्ली. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. भारताने ऑगस्ट 2024 मध्ये नवी दिल्ली येथे 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे आयोजन केले होते. ही बैठक द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांमधील व्यापक लष्करी ते लष्करी चर्चेचा भाग होती. 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे अध्यक्षपद कोणी भूषवले हे पाहून घेऊयात आपण. तर 14व्या भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवादाचे सहअध्यक्षत्व भारतीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि वरिष्ठ लेफ्टनंट जनरल होआंग झुआन चिएन व्हिएतनामचे राष्ट्रीय संरक्षण उपमंत्री होते. लक्षात ठेवा. तर प्रश्न चौथा आहे, नोवाक जोकोविच टेनिसमध्ये गोल्डन स्लॅम मिळविणारा कितवा खेळाडू ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5वा खेळाडू. कितवा खेळाडू? 5वा खेळाडू. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊयात. सर्बियन टेनिस दिग्गज नोवाक जोकोविच टेनिसचा गोल्डन स्लॅम जिंकणारा इतिहासातील 5वा टेनिसपटू ठरलेला आहे. लक्षात ठेवा. तर पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित 33व्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकून त्याने हे वेगळेपण साध्य केले होते. याआधी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि USA ओपन या टेनिसच्या ग्रँड स्लॅमची एकेरीची विजेतेपद जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. 4 ग्रँड स्लॅम एकेरी विजेतेपद आणि ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकण्यात तो फ्रान्सचा राफेल नदाल, युनायटेड स्टेट्सचा सेरेना विल्यम्स आणि आंद्रे आगासी आणि जर्मनीच्या स्टेफी ग्राससह सामील होतो. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न आहे, 33व्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत सरकारने किती स्मरणार्थ टपाल तिकिटे जारी केलेली आहेत? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 4. लक्षात ठेवा, किती? 4. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाने 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे होणाऱ्या 33व्या उन्हाळी ऑलिम्पिकवर 4 स्मरणार्थ तिकिटे जारी केलेली आहेत. तर मित्रांनो, स्मरणार्थ टपाल तिकिटे कोणी जारी केलेली आहेत हे पाहून घेऊयात आपण. तर केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी संयुक्तपणे स्मरणार्थ टपाल तिकीट प्रकाशित केलेले आहेत.
तर सरबजोत सिंगने मनू भाकरसह पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र संगीत स्पर्धेत ऐतिहासिक कांस्य पदक जिंकलेले आहे. लक्षात ठेवा. प्रश्न आहे 6वा. अंशुमन गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले, त्यांचा कोणत्या खेळाशी संबंध होता? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, क्रिकेट या खेळाशी संबंध होता. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर अंशुमन गायकवाड माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आणि भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रशिक्षक यांचे 31 जुलै 2024 रोजी निधन झाले. ते 71 वर्षाचे होते आणि ते ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. लक्षात ठेवा. अंशुमन हा भारताचा माजी सलामवीर फलंदाज आहे. तर 1975 ते 1987 पर्यंत तो भारताकडून क्रिकेट खेळलेला होता. लक्षात ठेवा. प्रश्न आहे 7वा. अलीकडेच माजी सैनिकांसाठी ई सेहत टेली कन्सल्टन्सी कोणी सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भारतीय सैन्याने. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. या उपक्रमामुळे ECHS लाभार्थींना त्यांच्या घरून ऑनलाईन वैद्यकीय सल्लामसलत मिळू शकते, ज्यामुळे ECHS पॉलिक्लिनिकला भेट देण्याची गरज नाही. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो 8वा प्रश्न आहे. अलीकडेच चर्चेत असलेला INS शाल्की म्हणजे काय आहे? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी. काय आहे मित्रांनो? डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. भारतीय नौदलाची पाणबुडी INS शाल्की भारतात बांधलेली पहिली पाणबुडी 2 दिवसांच्या भेटीसाठी कोलंबोमध्ये आलेली आहे. तर 1992 मध्ये सुरू करण्यात आलेली ही शिशुमार श्रेणीची डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी मुंबईतील मॅजेगॉन डॉक लिमिटेडने बांधली होती. तर हे 64.4 मीटर लांब आहे. लक्षात ठेवा. आणि 40 लोकांना वाहून नेऊ शकते आणि त्याचे विस्थापन 1450 ते 1850 टन आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 9वा प्रश्न पाहून घेऊयात. कोणत्या देशाच्या राजकारणात भूकंप आणि हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, बांगलादेशच्या. कोणत्या? बांगलादेशच्या. ठीक आहे. यानंतर शेवटचा आणि 10वा प्रश्न पाहून घेऊयात. सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFचा अतिरिक्त कार्यभार अलीकडे कोणी घेतलेला आहे? लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे खूप. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, दलजीत सिंग यांनी. कोणी? दलजीत सिंग यांनी. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, लॉंग फॉर्म. लक्षात ठेवा. आणि BSF ची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 1965 मध्ये आणि मुख्यालय कोठे आहे मित्रांनो? नवी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना या प्रश्नाचे नक्कीच उत्तर येईल अशी माझी अपेक्षा आहे. तर बॉक्सिंग मध्ये नुकताच भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पंच कोण बनलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.